महायुतीत देखील धुसफूस सुरूच. तगडे नेते गणेश नाईक कुटुंबियांसहित शरद पवार गटाच्या वाटेवर. अजितदादा पवार महायुतीतून मुस्लिम उमेदवार उभे करणार, पण मतदान त्यांना होणार का? उमेदवार निवडून येणार का? थेट कोकणापासून ते कल्याण डोंबिवलीपर्यंत भाजप आणि शिवसेनेतले वाद या आणि अशाच मुद्द्यांवरती बोलण्यासाठी मी आज तुमच्या समोर आलोय. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या महायुतीतल्या धुसफुसीची कारणं. नमस्कार मित्रांनो, काल आपण महाविकास आघाडीतल्या धुसफुसीवरती, रुसव्या फुग्यांवरती चर्चा केली. आज आपण महायुतीवरती बोलणार आहोत. महायुतीमध्ये देखील अगदी टोकाच्या, काय म्हणतात त्याला, टोकाच्या भूमिका मांडल्या गेल्या नसल्या. तुमचे नेते राज्यस्तरावरचे, आमचे नेते दिल्ली लेवलचे, असं जरी नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यासारख्या एकमेकांवरती कुरघोड्या केल्या नसल्या तरी देखील धुसफूस ही चालू आहेच. कुठे कुठे चालू आहे ही धुसफूस ते आपण जरा बघूया. महाराष्ट्रात एकूण 288 जागा आहेत आणि जवळपास, आता काल चंद्रकांत बावनकुळे असं म्हणाले की, माफ करा, चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणाले की आमचं जवळपास 90% जागा वाटप पूर्ण झालेलं आहे. तर त्यांच्या बोलण्यात असं एक ध्वनित होत होतं की साधारणपणे 155 ते 160 जागा, किमान 150 जागा तरी भाजप लढेल. शिवसेना शिंदे साधारण 85 जागा लढतील. आणखीन उर्वरित जागा ज्या असतील 50, 55, 60 ज्या काही वरखाली होतील त्या अजितदादा लढतील. पण अशा अनेक जागा आहेत ज्याच्यावरती धुसफूस महायुतीमध्ये देखील चालू आहे. त्यातली सर्वात महत्वाचं कारण असं आहे की एकाच घरात 2 तिकीटं द्यायची नाहीत, असा एक अलिखित नियम भाजप श्रेष्ठींनी, केंद्रीय नेतृत्वानी आणि त्यांच्या निवडणूक समितीने घेतलेला असल्यामुळे गणेश नाईक कुटुंब, नारायण राणे कुटुंब, राधाकृष्ण विखे पाटील कुटुंब हे थोडेसे अडचणीत सापडलेले आणि त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या स्पेसेस काय मिळतात दुसरीकडे जायला यायला किंवा काही ऍडजस्टमेंट करायला, तर त्या एक्सप्लोर करायला घेतल्या. त्याचप्रमाणे असं त्या अनुषंगाने असं म्हटलं जातंय की तिकडे कुडाळ आणि कणकवली असे जे 2 मतदारसंघ येतात त्याच्यामध्ये एका ठिकाणून जर राणे कुटुंबियांपैकी एक सीट तर नक्की आहे नितेश राणेंची, ते विद्यमान आमदार देखील आहेत. त्यामुळे दुसरी सीट जी आहे डॉक्टर निलेश राणे यांची, ती सीट जर का लढवायची असेल, त्यांना जर का याच्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत उडी मारायची असेल, तर त्यांना भाजपकडनं जर तिकीट मिळणार नसेल तर ते शिवसेना शिंदे गटामध्ये जाण्याच्या मार्गावरती आहेत. जवळपास ते निश्चित झाले असं म्हटलं जातं. दुसरी बाजू राधाकृष्ण विखे पाटलांच्या इथली, तर असं म्हटलं जातं की कदाचित सुजय विखेंना तिकीट मिळणार नाही. आणि तिसरी आणि महत्वाची, ज्याच्यावरती नवी मुंबई आणि तिकडचा जो संपूर्ण पट्टा आहे तिथलं जे मोठं साम्राज्य मानलं जातं गणेश नाईकांना, गणेश नाईक या कुटुंबामध्ये देखील 2 तिकिटांची मागणी केली होती त्यांनी. लोकसभेला देखील त्यांनी संजीव नाईकांसाठी जवळपास त्यांचं निश्चित झालं होतं, पण ते ऐन वेळेला कॅन्सल झालं. जे काही कारण असतील त्यामागची तिथे शिवसेनेचे अत्यंत निष्ठावान एकनाथ शिंदे गटाचे, ज्यांना म्हटलं जातं, त्या नरेश म्हस्केंना तिकीट दिलं आणि ते जबरदस्त थम्पिंग मेजॉरिटीने ते निवडून आले, थम्पिंग मतांनी ते निवडून आले. त्यामुळे तो ज्याला म्हणतात की तो निर्णय योग्यच होता असं म्हणायला पाहिजे. पण आज आत्ता विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती गणेश नाईकांच्या कुटुंबामध्ये 2 तिकीटं मिळणार नसल्या कारणाने असं म्हटलं जाते की ते नाराज होते आणि ते आज कुठल्याही क्षणी, कदाचित आपला व्हिडिओ पूर्ण होईपर्यंत त्यांचा शरद पवारांच्या गटातला प्रवेश देखील झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिकडे सिंधुदुर्गामध्ये बघा तुम्ही, सावंतवाडी मतदारसंघातनं विद्यमान मंत्री दीपक केसकर आमदार आहेत. तिथे राजन तेलींनी भाजपमधनं तिकीट मागितलं होतं, पण ती सीट महायुतीच्या जागा वाटपामध्ये शिवसेना शिंदे गटाकडे राहत असल्या कारणाने आपल्याला तिकीट मिळणार नाही हे निश्चित झाल्याने त्यांनी काल
उभाठामध्ये प्रवेश केला आणि मग उभाठामध्ये प्रवेश करताना पक्ष सोडताना कोणावरती तरी खापर फोडावंच लागतं आणि खापर फोडण्यासाठी त्यांनी मग नारायण राणे कुटुंब शोधलं आणि नितेश राणे यांच्याकडनं मला त्रास होत होता वगैरे वगैरे अशी कारणं सांगून त्यांनी तो पक्ष सोडला. पण तो पक्ष केवळ आणि केवळ तिकीट मिळावं यासाठीच सोडलाय हे ज्यांना राजकारण समजतं त्यांना निश्चित कळेल. कारण जर का सावंतवाडीची सीट भाजपकडे गेली असती आणि दीपक केसरकरांच्या ऐवजी भाजपने जर का राजन तेलींना तिकीट दिलं असतं तर राजन तेली हे निश्चित म्हणाले नसते की मला नितेश राणेंनी त्रास दिला, राणे कुटुंबाने त्रास दिला. मग त्याच राणे कुटुंबाच्या मदतीने ते तिकडे निवडणूक लढले असते. त्यामुळे राजकारणामध्ये ही अशी गणितं आणि या अशा खेळी खेळाव्या लागतात. त्या राजन तेली खेळले, त्यात काही गैर नाहीये. त्यांनी त्यांचा स्वार्थ बघितला, राजकीय स्वार्थ म्हणूया आपण त्याला. दुसरीकडे गुहागरमध्ये देखील विनय नातू हे भाजपचे अत्यंत निष्ठावान आणि अत्यंत जुने जाणते नेते गुहागरमधनं तिकीट मागतायत. पण त्याच गुहागर मतदारसंघातनं डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मेहुण्याला तिकीट मिळणार आहे अशी कुणकुण किंवा अशी चर्चा सुरू झालेली असल्या कारणामुळे तिथे देखील गुहागर मतदारसंघात देखील भाजप आणि शिवसेनेमध्ये रुसवे फुगवे चालूच आहेत. इकडे थोडं आणखी अलीकडे आपण सरकलो तर डोंबिवलीमध्ये जे गेली 3 टर्म आमदार आहेत, आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, त्यामुळे ही 4थी टर्म देखील त्यांना तिकीट मिळणार हे जवळपास निश्चित आहे. तिथे तिकीट मिळणार नाही शिवसेनेला हे जसं जसं स्पष्ट व्हायला लागलं तसं तसं तिकडे शिवसेनेचे, युवा सेनेचे महत्वाचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी उबाठामध्ये प्रवेश घेतला आणि त्यांना आमदारकी लढवायचीच होती हे त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि त्यामुळे त्यांनी तो तिथे प्रवेश घेतला. पण इथे देखील तेच कारण आहे जे तिकडे आहे राजन तेलींच्या बाबतीतलं. ही जर का सीट रवींद्र चव्हाणांना भाजपला न देता शिवसेनेला दिली असती तर दीपेश म्हात्रे गेले असते का उबाठामध्ये? तर निश्चित नसते गेले. याचा अर्थ तिकीट मिळण्यासाठीच ते उबाठामध्ये गेलेले आहेत. तीच गोष्ट कल्याण पश्चिम मध्ये पण होणार आहे. तिकडे नरेंद्र पवार माजी आमदार आहेत भाजपचे, त्यांनी देखील इच्छा प्रदर्शित केलेली आहे आणि आता विद्यमान आमदार आहेत ते शिवसेनेचे विश्वनाथ भोईर आहेत. त्यामुळे ती सीट देखील थोडी तडजोडीची किंवा थोडी कुरघोडीची होणार आहे. कल्याण पूर्वेला गेलो आपण तर कल्याण पूर्वेला विद्यमान आमदार आहेत गणपत गायकवाड, जे भाजपचे आमदार आहेत. ते एका गुन्ह्यामध्ये सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्या पत्नीला भाजपकडनं उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे आणि त्यामुळे तिथे शिवसेना शिंदे गटाचे महेश गायकवाड आणि इतर यांनी सांगितलेलं आहे की जर का त्यांना तिकीट देणार असाल तर आम्ही भाजपचं काम करणार नाही. त्यामुळे ती सीट, तो मतदारसंघ, तो विधानसभा चं तिकीट देखील भाजप स्वतःकडे ठेवतं का शिवसेना शिंदे गटाला देतं हे देखील बघणं इंटरेस्टिंग होणार आहे. अजितदादा महायुतीतर्फे ज्या काही 55, 60, 50 जागा लढणार आहेत त्यातल्या काही जागा ते मुस्लिम उमेदवार उभे करणार आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यातल्या 3 जागा तर निश्चितच आहेत. एक नवाब मलिकांची, दुसरी त्यांची कन्या सना मलिक आणि तिसरी झिशान सिद्दीकी यांची. याच्या व्यतिरिक्त देखील ते काही मुस्लिम उमेदवार देणार आहेत अशी चर्चा आहे. पण ते मुस्लिम उमेदवार दिल्यानंतर त्याचा फायदा महायुतीला होणार आहे का? मला स्वतःला असं वाटतं की महायुतीला त्याचा काही फायदा होईल असं मला वाटत नाही. याचं कारण असं, कदाचित सना मलिक आणि नवाब मलिक हे त्यांच्या स्वतःच्या आणि झिशान सिद्दीकी देखील हे स्वतःच्या तिकडचं जे काम आहे किंवा तिकडचा जो मुस्लिम मतदार आहे आणि आधी त्यांना जे राष्ट्रवादीचा पाठिंबा किंवा राष्ट्रवादी पक्षाचं जे चिन्ह होतं त्यांच्याकडे म्हणून ते निवडून येत होते. पण आज आत्ता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर केलेल्या महायुतीमुळे मुस्लिम मतदार हा त्यांना मतदान करणार आहे का? कारण या तिघांना म्हणजे नवाब मलिक, सना मलिक, झिशान सिद्दीकी आणि याच्या व्यतिरिक्त जर का अजितदादांनी खरोखर मुस्लिम उमेदवार दिला तर त्यांना मतदान करणं, त्यांना निवडून आणणं म्हणजे भाजपला मतदान करणं, नरेंद्र मोदींना मतदान करणं म्हणजेच भाजपला निवडून आणणं, नरेंद्र मोदींचे हात बळकट करणं आणि हे मुस्लिम मतदारांना, मुस्लिम कम्युनिटीला कितपत रुचणार आहे आणि ते तसं होणार आहे का याचं कारण, मी हे सांगण्याचं कारण असं आहे, मागच्या आठवड्यातच लागलेल्या हरियाणा विधानसभेचे निकाल तुम्ही बघा. मी मागच्या व्हिडिओतही म्हटलं होतं, आता पुन्हा त्याचा उल्लेख करतो. तिकडे देखील
हरियाणामध्ये ज्या मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलेल्या त्यातली मी नावं पुन्हा सांगतो तुम्हाला. फिरोजपूर, नूह आणि पुनाना या 3 मतदारसंघांमध्ये 2 ठिकाणी म्हणजे काँग्रेसच्या 3ही मतदारसंघामध्ये काँग्रेसचे मुस्लिम उमेदवार होते, पण 2 ठिकाणी याच्यात भाजपनी देखील म्हणजे मला वाटतं फिरोजपूर आणखीन नूहमध्ये भाजपनी मुस्लिम उमेदवार दिला होता, पण मुस्लिम मतदारांनी त्यांच्याच मुस्लिम उमेदवाराला मतदान केलं नाही, तर ते काँग्रेसला केलं. याचं कारण असं, भाजपला मतदान त्यांना करायचं नव्हतं, मग तो मुस्लिम असो किंवा बिगर मुस्लिम असो. आणि 3ऱ्या ठिकाणी काँग्रेसच्या मुस्लिम उमेदवारासमोर INLDचा मुस्लिम उमेदवार होता, त्याला देखील मतदान केलं नाही. म्हणजे भाजप नाही किंवा भाजपेतर इतर पक्ष देखील नाही, काँग्रेस आणि काँग्रेसच्या बरोबर असणारे काँग्रेसचे मित्र पक्ष यांनाच केवळ मुस्लिम मतदार मतदान करतात. हे हरियाणामध्ये सिद्ध झालेलं आहे आणि तेच महाराष्ट्रात देखील होईल असं मला स्वतःला वाटतं. अर्थात हे सगळं बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे की अजितदादांची जी मूव्ह आहे मुस्लिम उमेदवार देण्याची, म्हणजे हे तीन तर त्यांचे निश्चितच आहेत, त्याच्याशिवाय त्यांना पर्यायच नाहीये. पण याच्या व्यतिरिक्त देखील त्यांनी दिले तर त्यांना किती मुस्लिम मतदार करतात ते, आणि या तिघांना देखील किती करतात, आणि हे तिघं निवडून येतात का एक गठ्ठा मुस्लिम मतदारावरती, हे बघणं देखील इंटरेस्टिंग ठरणार आहे. आपण आणखीन एका गोष्टीवरती या ठिकाणी विचार केला पाहिजे, आणि तो असा की 2019ला शिवसेना आणि भाजप एकत्र लढले होते. एकत्र लढल्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरनं वाद निर्माण झाले आणि उद्धव ठाकरेंनी भाजपला सोडलं आणि ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेले. या ठिकाणी देखील उद्या होणाऱ्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये देखील आज जे पक्ष महायुतीमध्ये भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी गट, हे तिघं निवडणुकांच्या नंतर एकत्र राहणार आहेत का? आणि त्याचप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये देखील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांचा गट आणि शिवसेना, उबाठा हे तिघं जण महाविकास आघाडीत निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर एकत्र राहणार आहेत का? आणि ही अशी शंका घेण्याचं कारण याच्या आधीचे ज्या घटना आहेत त्या आहेत, आणि म्हणून त्या मी आता इथे मुद्दामून बोलून दाखवतो. आपण आणखीन एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की या ज्या जागा लढवल्या जात आहेत, महायुतीकडनं जास्तीत जास्त जागा भाजप लढवतोय आणि महाविकास आघाडीकडनं जास्तीत जास्त जागा काँग्रेस लढवतोय. कारण भाजपाला फुटून निवडणुकांच्या नंतर दुसऱ्याबरोबर जायचं नाहीये किंवा ते जाणार नाही. तसंच काँग्रेसला देखील फुटून दुसऱ्याबरोबर जायचं नाही किंवा ते जाणार नाही. म्हणजे असं होण्याची शक्यता फार कमी आहे. पण इकडे महायुतीमध्ये अजितदादा पवार गट निवडणुकीच्या नंतर देखील महायुतीत राहील का याची शंका राजकीय जाणकारांना जशी आहे तशीच महायुतीतल्या सर्वपक्षीय नेत्यांना देखील आहे. आणि तसंच तिथे देखील महाविकास आघाडीमध्ये देखील निवडणुका झाल्यानंतर उबाठा गट हा मुख्यमंत्री पदाच्याच एका मुद्द्यावरनं महाविकास आघाडीत टिकेल का, की जास्त जागा आल्या, कारण त्यांना पण जागा कमी दिलेल्या आहेत. मला वाटतं 80-85-90च जागा शिवसेना उबाठा गट लढवेल, त्याच्यापेक्षा जास्त जागा त्यांना मिळतील असं मला वाटत नाही. जास्तीत जास्त 100 जागांपर्यंत आहे. पण त्याच्यानंतर जर का सीट जास्त आल्या आणि मुख्यमंत्री पदावरनं जर का काही तिढा निर्माण झाला तर उबाठा गट हा महाविकास आघाडीतच टिकेल का आणखीन काही नवीन समीकरणं विधानसभा निवडणुकींच्या निकालानंतर महाराष्ट्रात बघायला येतील, हे सगळं बघणं आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत इंटरेस्टिंग राहणार आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. या व्यतिरिक्त आणखीन कुठले विषय तुम्हाला ऐकायला आवडतील ते मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून, कमेंटच्या माध्यमातून कळवा. ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तातडीने मिळत जातील. पुन्हा भेटूया. या 1-2 दिवसातच सर्व चित्र क्लिअर झालेलं असेल. कदाचित आजच महाविकास आघाडीतर्फे शरद पवार गटाचं काही लिस्ट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपण लवकरच भेटू. तोपर्यंत आपली रजा घेतो.
धन्यवाद.